बीडीडी चाळींचा पुनर्विकास हा मुंबईतल्या सर्वात मोठ्या आणि गुंतागुंतीच्या पुनर्वसन प्रकल्पांपैकी एक मानला जातो। सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधलेल्या या जुन्या चाळींमध्ये हजारो कुटुंब राहत होती। इमारतींमध्ये पायाभूत सुविधा अत्यंत जीर्ण झाल्याने पुनर्विकासाचा निर्णय घेतला गेला। हा प्रकल्प अनेक वर्ष कागदोपत्रीच होता, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये त्याला गती मिळाली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत आज बीडीडी वासियांच्या घरांचं स्वप्न साकार झालेलं आहे। घराची प्रतीक्षा संपली। बीडीडी वासियांचं घराचं स्वप्न साकार। नव्या घराची चावी हाती येताच डोळे पाणावले। मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेली वरळी इथली बीडीडी चाळ, इंग्रजांच्या काळातला तुरुंग ते गिरणी कामगारांचं गोकुळ असा मुंबईतल्या बीडीडी चाळीचा इतिहास राहिलाय। या चाळींच्या भिंतींनी अनेक चढउतार सुखदुःख पाहिली आहे। अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या या बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ 2021 मध्ये सुरू झाला आणि आपलं घराचं स्वप्न पूर्ण होणार की नाही, मुंबईत घर मिळणार की नाही, बरं मिळालं तर आपल्या स्वप्नांच्या कक्षेत बसणार असणार की नाही, या आणि अशा अनेक प्रश्नांचा काहूर मनात दाटलेल्या बीडीडी वासियांचा जीव आज भांड्यात पडलाय आणि आनंदाश्रूंनी डोळे पाणावले आहेत। मुंबईतील ऐतिहासिक बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा आज पूर्ण झालाय। वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज 1चं काम पूर्ण झालं असून 556 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचं वाटप करण्यात आलंय। काय लोक म्हणले हिला झोपडं पण नाही मिळालं पाहिजे, मुद्दाम मी खाली करून गेले अशी काय लोकांनी मला धमकी दिली, जायचं नाही म्हणून, तिथनं खाली करायचं नाही, आपल्याला दुसरं मिळतं म्हणून आम्ही कोणाचं ऐकलं ना, पहिल्या सुरुवातीला मी खाली केले 3158। आज मोठं मिळतं, आनंदाची गोष्ट आहे। मग जन्मच झाला इकडे, 80 वर्ष झाली आमचं, आनंद वाटतो। पण काय एक ग्रुप होता खाणार, कुठली मस्तीला यायचे, आता त्या ब्लॉक मध्ये गेला तर काय घरा ब्लॉक असणार भावतं, इथे दरवाजा उघडा असला चाळीमध्ये अनावाज सर्व ओपन होतो ना तेव्हा। यापूर्वी वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज 1 मधील इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी पुनर्विकास प्रकल्पातील घरांची पाहणी केली आहे। आज खरोखर अतिशय आनंदाचा दिवस आहे की तुमच्या सगळ्यांच्या समवेत आम्ही जे स्वप्न बघितलं होतं की बीडीडी चाळीत राहणाऱ्या आमच्या सामान्य मुंबईकराला त्याचं हक्काचं घर द्यायचं, आज त्या स्वप्नाची पूर्तता सुरू झालेली आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होतो। मोडकळीस आलेल्या या चाळीमधून आज आपण मोठ्या टॉवरमध्ये जात आहे, हे आनंदाचं फार आजचा दिवस आहे। मी एवढंच सांगतो, बीडीडी चाळ ये तो सिर्फ झाकी है, मुंबई अभी बाकी है। त्या चाळीतून तुम्ही टॉवरमध्ये गेलात तरी आपली संस्कृती ही तुटू देऊ नका। अख्खं आयुष्य आपण या ठिकाणी जगला आहात, हे घर तुमचं स्वतःचं आहे आणि त्यामुळे कोणत्याही मोहात बळी पडू नका। माझी विनंती आहे, खरं तर मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, अजून आपण साधारण ते घराच्या चाव्या त्यांच्या हक्काचं घर म्हणून आपण देतोय, ते त्यांना किती काळाकरता ठेवता येईल, भले 10-15 वर्षाकरता त्यांना विकता येणार नाही अशी काहीतरी अट घाला, नाहीतर पुन्हा कुठं तरी ते आपले मुंबईकर आपल्या मुंबईत राहिले पाहिजे। या टॉवरमध्ये एकूण काही शे फ्लॅट असून पहिल्या टप्प्यात जुन्या चाळीतून विस्थापित झालेल्या कुटुंबांना प्राधान्यानं घरं देण्यात आली आहेत। वरळीतल्या बीडीडी मधील रहिवाशांना आता 500 चौरस फुटाचं घर मिळणारे गेल्या अनेक पिढ्या
या वळीतील BDD मधल्या रहिवाशांनी 160 चौरस फुटाच्या घरामध्ये घालवले। यानंतर आता त्यांना एकूण 40 मजली इमारतीमधील हे 40व्या मजल्यावरचं घर आहे, 500 स्क्वेअर फूटचं घर आहे आणि या इमारतीमध्ये त्यांना एक वेगळा बेडरूम सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या BDD मधल्या रहिवाशांना पहिल्या बैठे चाळीमधील आणि पहिल्या मजल्यावरती घरामध्ये राहताना आपण पाहिलं होतं, मात्र आता ते थेट 40व्या मजल्यावरून मुंबई न्याहाळणार आहेत। मुंबईमधील त्यांचं समोरचं खिडकीतील जे दृश्य आहे ते एकूणच या ठिकाणी आपण बघतोय। नवीन पिढी काही या ठिकाणी 500 चौरस फुटाच्या घरामध्ये येणार आहे, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो फार बोलका आहे। पुनर्विकासामुळे फक्त वास्तूच बदलत नाही तर आसपासच्या परिसराचं सुद्धा रूप पालटतं। स्वच्छ रस्ते, हिरवळ, मुलांसाठी खेळाचं मैदान आणि सामुदायिक केंद्र यामुळे जीवनमान या ठिकाणी उंचावेल अशी अपेक्षा व्यक्त होतीये। स्वप्नील जाधव सह चेतन ननावरे, ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।